त्यातले एकदम ताजे ताजे हे आणलेले तुरीचे शेवगा. गाईज हे तुरीचे शेंगा शेवगा म्हणत त्याला. हा गाईज शेंगा या तुरी. गाईज गुड मॉर्निंग. मी आता आलेलो आहे आपल्या साईडच्या घरामध्ये. ब्लॉगिंग इकडनंच करतो मी. गाईज हे बघा पप्पा आणि मम्मी. पप्पा आता आवरतायत, मम्मी नाश्ता वगैरे करते इकडे. आता ते चाललेले आहेत. कुठे चालले तुम्ही आता? कोणी का चाललंय? कुंजी. आता मम्मी पप्पा चाललेले आहेत गाईच कुर्जीला. म्हणजे माझी चुलत बहीण आहे माई, तिच्या गावाला चालले जत्रेला वाटतं आहे ना. तर काही तिच्या जत्रेला चाललेलं आवरून बिरून झालेलं आहे मस्त त्यांचं. चला काही आता त्यांना जाऊ दे सावकाश आहे ना, सावकाश जावा. तर काही आता हे निघतील थोड्या वेळाने आवरून वगैरे झालेलं आहे. आता पप्पा पण बघा चहा वगैरे पितात. हे बघा काहीच मम्मीचा नाश्ता वगैरे पण झालेला आहे, आवरून वगैरे झालेलं. आता फोटो शूट चाललाय बघा सकाळ सकाळ. हे बघा साधना फोटो काढते मम्मीचा आणि पप्पा बघा वरती काय करतात. काय नाही करत. हे बघा तर काय हे लोक कालच जाणार होती, पण पप्पांना काल काम होतं म्हणून काल नाही गेली ते लोक. आणि त्यात माझी काकी जी मोठी आई आहे ती भरपूर चिडली. चल चल म्हणले आणि आज गेलीच नाही. आज निघालेत, आता जातील. सावकाश सावकाश जावा, सावकाश जावा पप्पा. फोन करा गेल्यावरती. बाय 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 बाय. कोसल्यावर फोन करा तिकडे. सावकाश जावा. हा हा चला काहीच जाऊ आता आपण आवरून बिवरून मस्त निघू कामावरती. हे बघा मम्मी चष्मा घातला तर निघाली मम्मी पण मॉडर्न होऊन. सावकाश जावा. ओके बाय बाय. तर गाईस आता माझी आंघोळ वगैरे झालेली आहे. तर मस्तपैकी गाईस कॉफी वगैरे पिऊ. आणि कॉफी होतोपर्यंत बाहेर बघा गाईस सगळेजण पतंग वगैरे उडत आहेत पोरं. आमच्या साईडचा मुलगा बी पतंग उडवतोय बघा इकडेच. तर गाईस कॉफी आलेली. आता कॉफी वगैरे पिऊ आणि थोडा नाश्ता पण करू. पोहे साधने आज पोहे केले सकाळ सकाळ. तर पोहे आणि कॉफी वगैरे पिऊ आपण गाईस. आणि मग नाश्ता वगैरे करतो आपण. तर गाईस कॉफी वगैरे पिऊन झालेलं आहे आपलं आता. तर चला गाईस आता मी निघतो माझ्या जॉबवरती. तुम्हाला डायरेक्ट माझ्या जॉबच्या इकडेच भेटतो गाईस. काय की मध्ये मी मोबाईल यूज करू शकत नाही गाडीवरती, त्याच्यामुळे गाईस मी डायरेक्ट तुम्हाला माझ्या जॉबवरतीच भेटतो. चला. तर गाईज मी आता शॉपवरती आलेलो आहे. ते पाठीमागे सगळेजण बसलेले आहेत तिथे आणि तिकडे पण ऑक्से बसल्या बघा त्या साईडला. तर गाईज आपलं शॉप आहे अजून ते ओपन नाही झालं बघा. तर अजूनपर्यंत अर्पण नाही आला कारण की चावी त्याच्याकडे असते. तर गाईज आपण थोड्या वेळ बसू बाहेरच आणि शॉप ओपन व्हायची वाट बघू. त्याच्यानंतर मग जाऊ आपण आतमध्ये. शॉपचं मटेरियल वगैरे जे आहे आपण रोजच्याप्रमाणे बाहेर घेऊ. मग बघू आज क्लायंट येतात का नाही कालच्या सारखे. काल तर भरपूर क्लायंट होते गाईज. आज बघू गाईज कसं होते. आज काहीतरी बघू वर जाऊन तर काम करत बसतो. तुम्हाला दाखवतो गाईज आजचं काम. काल तर भरपूर मटेरियल निघालं असेल. थोडं बसू बाहेर मग त्यानंतर जाऊ आपण आतमध्ये. तर गाईज आता बघा अर्पण आलेलं आहे. तर बघा येतोय. चला गाईज आता शॉप वगैरे ओपन करू आपण आणि जाऊ आणि शॉपमधलं जो मटेरियल आहे आपण बाहेर घेऊ. वेटर बी वरती घेतलं. हे बघा आता शटरवरती घेतलेलं आहे मी. शॉप ओपन करायला अर्पण मग जाऊ आपण आतमध्ये मटेरियल वगैरे बाहेर घेऊ. चला काही भेटू. ते बघा आपल्या शॉपचं मटेरियल सगळं आम्ही रोजच्या प्रमाणे बाहेर घेतलेलं आहे. तर मी चला काही थोडं बाहेर फिरू आणि मग बघू. अजून सुनील भाई आले नाही आहेत. सुनील भाईची वाट बघू गाईज आपण अजून पण. तर गाईज हे बघा आता सुनील भाई आणि आजू आलेले आहेत शोरूममध्ये. तर आता मी गाईज बाहेरच बसतो इथं. आज जाऊन तर काय कस्टमर वगैरे तर नाही सध्या तरी. तर आपण हेच कस्टमरची वाट बघू, बाहेरच बसू. आता बघू वर जाऊन काहीतरी काम वगैरे करू. कालचे कस्टमर झाले होते आपले गाईज. त्यांचं भरपूर झालं मटेरियल जे आपण दाखवत होतो क्लायंटला ते भरपूर असं खाली ठेवलेलं आहे आपण. ते जाऊन गाईज वरती लावू आणि मग परत बाहेर येऊनच बसू आपण. आज बघू आज कस्टमर होतात का नाही कालसारखं. चला
तर काहीच आतमध्ये आता सगळ्यांचे बघा बिलिंग चालू आहेत. काल मस्तपैकी जॅकपॉट झाले सगळ्यांचे, बिलिंग वगैरे करत बसले. आता आपलं पण बिलिंग झाले काल मस्तपैकी. दूध पण बनवते, छान बनवते. हे बघा इथे चाललंय सिरपचे चाललेलं आहे. कोण हा जुना आता चाललाय तो. काहीच आपण थोडं बिलिंग करू, मग चहा वगैरे पिऊ आणि बसू इकडेच. मग खेळ वगैरेची वाट बघू आपण. कुठे आजू बाहेर गेला का? कुठे 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 आजू? तू सांग बाबा, फोन करू. काहीच आपण आजूला पाठवू. कुठे गेला आजू काय माहिती, बाहेर फिरतोय तिकडे. आजू ए आजू, आजू चायले काय ना सम्राट से 3 डबल स्पेशल बना 3-4. अक्षय नहीं है क्या? अक्षय छुट्टी पे जायचे. क्यों? आणि किसकी शादी पे गया बोला. नाही आया. ए अक्षय कुठे गेला ग? लग्नाला गेला ना कुठेतरी. हां शादी पे काय किसके जायचं. आपण हात दोन बसू आणि ब्लिंग वगैरे करू आपली कंप्लीट पूर्ण सगळी. गाईज इथं समोर मंदिर आहे, जिथं एक नवीन मूर्ती बसवले. नवीन मूर्ती बसवली म्हसोबाची. त्याला काही तुम्हाला दाखवतो, बघून येऊ आपण. हा नाही काल का परवा चादर लावली होती, आज बसवली असेल. नाही चादर लावली अजून लावली होती चादर, काल काढली का चादर? सिंदूर लावत होते ना. हा नाही नाही काल साफसफाई चालू होती त्यांची सगळ्यांची. अरे हा भारी केलं आहे ना. पूजा वगैरे करून गेली का? आधीची मूर्ती गाईस मंदिर एक नंबर मस्त आहे गाईस, चांगलं गाईस बसवलं त्यांनी. तर गाईस आम्ही आता इथं शोरूममध्ये आहे आता. तर गाईस मी आता शोरूमच्या बाहेर आहे. शोरूममध्ये आता कस्टमर आले ऑक्सी बरोबरती. ऑक्सी बरोबर गाईस कस्टमर आले वरती. मी इथं बघतो आता क्लायंट याची वाट बघतो शोरूममध्येच. सुनील भाई पण बाहेरच येतं बघा, इकडे फिरतात आता काय कस्टमर नाही म्हणून. बघू गाईस क्लायंट याची वाट वगैरे बघू, बाहेरच बसवत दिवसभर. बघू कसं होतं कस्टमर. कुठं चाललंय रे? काय घेऊन चाललंय? मग घेऊन चाललंय बघा आरती कुठेतरी. काय करते काय तिकडे जाऊ? काय गाडीत होतं का? इकडे अन्न मग खाल्ली. तिकडे अन्न खाल्ली. बादली कुठे आणली भरून? तू भरलेली होती कोणी? मग चाललंय बघा गाडी धुवायला. काय रे काय ते? अच्छा हे होय. अरे याचा किडा आहे. हे बघा येता. हे बघा कसं लटकलं गाईच. काय हवेतला किडा. तर गाईच आपण थोडं इथं बाहेर मस्तपैकी फिरत बसू. कस्टमर वगैरे तर नाही येत. बघू आजचा दिवस कसा जातो आपला. यार गाईज यार मी आत्ता बघितलं माझ्या गाडीच्या टायरमध्ये. हे बघा. अरे हे बघा गाईस, हे काय झालं बघा गाईस यार. एक किती के आणि गाईस अजून एक बघत होतो मी. हे बघा अजून एक भेटलं मला इथे. 2 पंक्चर आहे गाईस यार. म्हणजे मला हा टायरच पूर्ण बदलायला लागतं वाटतं. उगी यार आता थोडे दिवस वापरतो. हा तर एक पहिला बघितला वाटतं. हा एक आणि हा 2. 2च आहेत गाईज, 2च आहेत. हा 2च आहेत बरोबर. तर यार गाईज यार गाडीच्या टायरमध्ये ना एक सोडून गाईज 2 पंक्चर आहेत. आणि पहिलेच गाईज 3 पंक्चर होते गाडीमध्ये. तर मला आता तो थोडे दिवस वापरतो गाईज मी तसंच. आणि मग नंतर मी ते टायर पूर्ण चेंज करतो गाईज. म्हणजे नवीन टायर टाकू. हा कसा गाईज माझा शोरूमचा टायर आहे. म्हणजे पण तुला शोरूममधनं गाडी घेतल्यापासून मी अजून टायर चेंज नाही केला त्याचा. ट्यूबलेस ते. तर आपण पण टायर चेंज करताना नवीन ट्यूबलेसच टाकू टायर. काय झालं काय कसं काही ती गाडी माझी कुठं पण फिरते ना. गावाला गेलो तुम्ही इकडे तिकडे फिरलो. आणि माझी इथला काहीचा एरिया कसला इथं खेळ वगैरे पडले असतात. त्यामध्ये त्यात खेळ वगैरे कुठले असतील 2-3. काय नाही काही नवीन टायर टाकू आपण. आतमध्ये कस्टमर चालू आहेत अर्पणकडे. हे सकाळपासून एक बिल झालेलं आहे आपलं. बघू आता माझाच नंबर आहे कस्टमरचं. वाट बघू आज दिवसभर. तर गाईचं मी आता इथं शोरूमच्या बाहेर येऊन बसलेलो आहे. आपलं एक सकाळपासून आपलं कस्टमर गाई चांगलं झालं. कस्टमर एकच झाले पण मोठे झाले गाईच कस्टमर. जॅकपॉट झाले तो पण आपलं एक. आणि बघा आजू पण बसलेला आहे तिकडं. हिमात फिरतोय फोन बोलत. तर बघा तिकडे काहीच तुम्हाला मी सांगितलं होतं आपलं डायनिंग टेबल. तर आम्ही तिघंजण त्या डायनिंग टेबलवर जेवलेलो आहे. ए आजू
काहीच मस्तपैकी पोट भरले राईस होता, आम्ही इकडनं राईस आणला होता पाठीमागनं, पुलाव राईस आणि मीठ. आमचे डबे वगैरे पण सगळे संपवलेत, मस्त काहीच पोट भरले आमच्या तिघांचंही, जेवण आलं आपलं. हे बघा आजी आणि मी इकडे फिरतो आणि तो बघा हिम्मत तिकडेच फोनवर बोलत बसला अजून तिथल्या इकडेच. आपण थोडा वेळ इकडे तिकडे फिरू बाहेरच, शॉप बंद होईस तोपर्यंत. आणि गाईस हे बघा शोरूममध्ये कस्टमर चालू आहे अर्पणकडे. आपलं तर काय काहीच मगाशी झालेलं आहे कस्टमर आहे चांगलं मोठं. आणि वरच्या शोरूममध्ये बी क्लायंट चालू आहे वाटतं, कुणाकडे काय माहिती, पण वरच्या शोरूमचे लाईट्स वगैरे काही चालू आहेत. हे बघा पाठीमागे वरती काहीच आमच्या शोरूम समोर तर नाही का हा लॉन आहे बघा, इकडचा लॉन एरिया, गार्डन एरिया. तर इकडे मी पण बसलो नाही बघा, साईडला हिम्मत पण बसले मोबाईल बघत. हा बघा हिम्मत काहीतरी मोबाईलमध्ये किडे करत बसला आहे. अजून मी बघा आता बाहेर आहे शोरूमच्या, काही इथे थोड्यावर बसू, क्लायंट वगैरे यायची वाट बघू आणि त्यानंतर काहीच मी तुम्हाला डायरेक्ट भेटतो माझ्या घरी. हे बघा हिम्मत पण बाहेर फिरतोय मोबाईल बघत आणि आजू आत्ता आलाय बघा बाहेर, तो आतमध्ये बसला होता. गाईच बाहेर तर भरपूर मच्छर चावावं लागला आपल्याला, म्हणजे पाय पूर्ण फोडून टाकलेत मच्छरांनी, माहिती आहे तुम्हाला. लय मच्छर, एवढे मोठे मोठे मच्छर आहेत ना गाईच. आपण आता जाऊन बसू आतमध्ये शोरूममध्ये, मग डायरेक्ट त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट भेटतो मी माझ्या घरी, भेटतो डायरेक्ट गाईच तुम्हाला. चला मी आता घरी आलेलो आहे. पप्पा आणि मम्मी पण गावाला जाऊन आले वाटतं, लवकर आले आता आहे ना. मग त्यांची गाडी पण बंद पडली होती त्यामुळे थोडा वेळ लागला, तर अजून लवकर आल्या. ते बघा मम्मी काहीतरी स्वयंपाक करते आतमध्ये. काय करते मम्मी? आवडते, बरं वाटतंय, उलट्यावर नाही आला ना. गावाकडच्या तुरीच्या शेंगा. अच्छा हे बघा काहीच पप्पांनी शेतातले एकदम ताजे ताजे हे आणलेले तुरीचे शेवगा. काहीच हे तुरीचे शेंगा शेवगा म्हणत त्याला. हा गाईस शेंगा आहेत, शेंगा या तुरीच्या. आणि ते पण आणले, ते दाखव. अच्छा हे तर मला नाही आवडतं गाईस. हा पण ते काय म्हणते त्याला? रेवडी. रेवडी. आणि हे तर काय असतं ते तिळाचे लाडू काहीतरी असेल ते. तर गाईस हे ना उकडून लय भारी लागतात खायला. तर बघू आता मम्मी कधी उकडेल तेव्हा बघू, आपण खाऊ मस्तपैकी. उकडल्यावरती भारी लागतात गाईस खायला, उकडल्यावरती तुरीची शेंगा. तर काय ते तुरी शेंगा आहेत ना उकडल्यावरती एक नंबर लागतं. त्यात थोडंसं उकडताना मीठ टाकायचं तर खायची काय लागतात गाईस. तुम्ही बी गाईस कधी ट्राय करावं तुरीच्या शेंगा, खाऊन बघा कधीतरी. तर चला गाईस आता मी जातो, मस्तपैकी फ्रेश वगैरे होतो आणि जेवण वगैरे घेतो गाईस. चला अजून काय त्यांचा स्वयंपाक वगैरे झाला का नाही बघू जाऊन आपण आतमध्ये. हे बघा इथे सगळेजण बसलेले आहेत आणि इकडं पण आणले. हे बघा हे 2 आणलेले पाकिट. रेणू ह्याला काय म्हणतात? रेवडी. हे बघा इथे सगळेजण बसलेली आहेत. आमच्या पांढऱ्याला पण रेवडी. हिला वाटतं थंडी वाटते माझ्या बायकोला म्हणून बघा ब्लँकेट घेऊन बसले. साधना बी तेव्हा बसलेली. ही बघा मम्मी आता रेवडी खाते आणि ही आता आपण पण ट्राय करू कशी लागते बघूया. तो म्हणली मस्त लागते. कशी आहे? चांगली आहे ना. हे बघा साधना बघा तेव्हा रील्स बघत असते नाही पप्पा पण आपले हे पण बघा तेव्हा रील्स बघतात. हा कंटिन्यू मोबाईल असतो आता बघा. काहीच एक नंबर आहे. तर चला काहीच आपण आता थोडा वेळ फ्रेश वगैरे होऊ आणि मग जेवायला बसू काही सगळ्यांसोबत. काहीच आता सगळ्यांचं जेवण वगैरे झालेलं आहे, त्यांची कामं वगैरे चालू आहेत. आता आपण काहीच बसू इथे थोड्या वेळ बाहेरच चुलीपाशी, रोज सारखं आपलं शेकत वगैरे बसू इथं बाहेर. चूल पेटवायला लागेल आपल्याला, चूल वगैरे पेटू आणि मग इथेच बसू काही शेकत आणि एडिटिंग वगैरे काहीच आपण इथेच करतो रोज चुलीची बसू. काहीच हा ब्लॉग मी इथेच संपवतो. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. गुड नाईट, बाय बाय गाईज. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.